यंगस्टार ट्रस्ट विरार पुरस्कृत वसई विरार शहर महापालिकेच्या सहकार्याने वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित 34व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची प्रेस कॉन्फरन्स आज घेण्यात आली। वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिक यांच्या कला क्रीडा गुणांना वाव मिळावा व त्यांना कला क्रीडा क्षेत्रात एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन व स्पर्धात्मक संधी देण्याच्या हेतूने वसईत दरवर्षी होणारा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 ते रविवारी दिनांक 31 डिसेंबर 2023 या कालावधीत संपन्न होत आहे। यंदाचे कला क्रीडा महोत्सवाचे हे 34वे वर्ष आहे। सन 1990 मध्ये लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाप्रमाणे 3500 स्पर्धकांच्या सहभागाने सुरू झालेल्या महोत्सवात यावर्षी कला क्रीडा विभागात एकूण 55,000पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे। दरवर्षी मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे हा महोत्सव सर्वांगीण एक निराळी उंची गाठत आहे। आज 34वा कला क्रीडा महोत्सव 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि याची तयारी आमची कार्यकर्त्यांनी गेले 3 महिने आमचे कार्यकर्ते दिवसरात्र एक मेहनत करून तयारी करत आहेत आणि ही अंतिम टप्प्यात आहे तयारी सगळी। तुम्ही पाहिलंच असेल बाहेर आमचे ॲथलेटिकवाले बसलेले आहेत, इकडे बाजूला सगळे चेस नंबर वगैरे सगळे देतात। सगळ्या खेळांची स्पर्धांची वेळापत्रके आपण सर्व शाळांना संस्थांना पोहोचवलेली आहेत। आपण अंतिम तयारीत आहोत, ग्राउंडवर सुद्धा तयारी संपूर्ण झालेली आहे। यंदा नवीन खेळांचा काही समावेश करण्यात आला आहे का? हो, केलेला आहे ना। नवीन खेळापैकी आपण आर्चरी जी गेल्या वर्षी आपण त्याची प्रात्यक्षिके केली, तिरंदाजी स्पर्धा ही आपण ठेवलेली आहे। नंतर स्केटिंग रोलर स्केटिंग स्पर्धा ही अमेय क्लब येथे आपण विरार येथे ठेवलेली आहे आणि रुबिक क्यूब ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी वेगळी स्पर्धा आपण यावर्षी ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांना मोबाईलमधून बाहेर येऊन विद्यार्थी रुबिक क्यूबमध्ये गुंतावे या दृष्टीने रुबिक क्यूब ही स्पर्धा यावर्षी आपण आयोजित केली। आणि काही प्रमुख पाहुणे येणार आहेत यंदा? हो, उद्घाटनाला नेहमीप्रमाणे उद्घाटनाला डायना एडुलजी म्हणून ज्या आपल्या माजी महिला क्रिकेट कसोटी कप्तान आहेत त्या येणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते सुनील बलुई, चंद्रकांतजी कुलकर्णी ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक ते येणार आहेत आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळे काही ज्येष्ठ लोक, महेश मांजरेकर स्वतः येणार आहेत। इतर बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलेलं की आम्ही येणार आहोत। बरेचसे सेलिब्रिटीज भेट देणार आहेत। 2 पिक्चरचे प्रमोज त्यासाठी ते प्रमोज करण्यासाठी येणार आहेत। फॅशन शो किंवा बॉडी बिल्डिंग असेल त्यावेळेला ते येऊन प्रमोज करणार वगैरे स्टेशनवरून किंवा विद्यार्थ्यांना किंवा बाकी लोकांसाठी गावातून जे लोक येतात ज्यांना सुविधा पाहिजे इथे येण्यासाठी किंवा जाण्यासाठी त्या मिळतील का? आपण प्रत्येक कार्यक्रम घेतो ना तेव्हा परिवहन समिती आपल्याला खूप मदत करते आणि त्याप्रमाणे आपण परिवहन समितीला सांगितलेलं त्याप्रमाणे ते लोक विशिष्ट म्हणजे जास्त या रूटला बस सेवा देणार, त्याच्यामुळे लोकांना यायला जायला त्रास होणार। तर हे असे की महापालिकेची काय बसेस असतात त्याचं काही वेळापत्रक आहे किंवा त्याला वाढवणार किंवा 12 वाजता आपलं इथे जेव्हा वेळापत्रक आहे त्याच्यामध्येच आणखीन या गर्दीच्या वेळेला म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी जे स्पर्धाचे वेळ असतात त्या टायमाला आम्ही वाढवण्याचा प्रयत्न केलेला सांगितलं आणि ते होईल। समारोपाच्या वेळेला हजारोच्या संख्येने लोक येतात तर त्यांना स्टेशनला परतण्यासाठी काही व्यवस्था आहे का, असं त्याचा हा प्रश्न आहे। नाही, त्यांना त्यांच्यासाठी आपण परिवहन समितीला सांगितलेलं आहे तर ती व्यवस्था केली जाईल। साधारणतः किती स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत? 55,000पेक्षा पण जास्त।